नमस्कार मित्रांनो, ऋतिका रिव्ह्यू या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण एड लागलं प्रेमाचं या मालिकेचा आजचा 28 जूनचा भाग खूपच जबरदस्त झालेला बघणार आहोत. कारण आता विक्रांतीला मंजिरीने 14 सुवासिनींच्या सौभाग्याची ताकद काय असते ना, हे चांगलंच दाखवून देताच आता विक्रांती मात्र खूपच भडकलेली आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता इथे चाळीमध्ये सगळ्या बायकांसाठी वाण आलेलं असतं. सगळ्या बायका खूपच खुश असतात, अगदी नटून तटून तयार झालेले असतात. तेवढ्यात मंजिरी येते. अरे बापरे, सगळ्या बायका एकमेकींना वाण वाटतायत वाटतं. चला तर मलाही वाण घ्यायला पाहिजे, आता मलाही वटपौर्णिमेचं व्रत करायचे ना. मंजिरी लगेच समोर येते. त्याच वेळेस आता लगेच साईटल्या काकू म्हणू लागतात, मंजिरी हे घे तुझं वाण. आता मंजिरी पटकन तो बॉक्स उघडते. त्यात साड्या असतात सगळ्यांच्या कलरच्या, पण मात्र मंजिरीसाठी पांढऱ्या रंगाची साडी असते. मंजिरीला धक्काच बसतो. मंजिरी आता लगेच ती साडी हातात घेते आणि काकूंना म्हणू लागते, काकू अहो सौभाग्याचं वाण वाटतंय ना, मग त्यात अशी पांढरी साडी देताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? कोणी दिली ही साडी? कोणी दिली? लवकरात लवकर सांगा. तेवढ्यात पाठीमागनं लगेच आता साहेब आलेली असते, म्हणजेच विक्रांतिका. आणि लगेच आता ती मंजिरीला म्हणू लागते, मंजिरी मी दिली तुला ही साडी, कशी वाटली? छान आहे ना? अगं कारण आता तुझ्या आयुष्यात हाच रंग आहे, त्यामुळे पाठवली मंजिरी तुझ्यासाठी. तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते, विक्रांतिका हा फक्त पांढरा रंग आहे आणि तो माझ्या सौभाग्याला हातही लावू शकत नाही, धक्काही लावू शकत नाही. तुझ्या या पांढऱ्या साडीने काय होणार आहे ग? मला धमकावते, मला घाबरवते तू. माझं सौभाग्य कसं आहे आणि त्याची ताकद काय आहे ना, हे तुला अजून माहिती नाही आहे. त्यावर लगेच आता विक्रांतिका म्हणू लागते, हो अगं म्हणून तर तुझ्यासाठी हा पांढरा रंग पाठवला आहे, बघ आता काय करतेस. त्यावर मंजिरी म्हणू लागतं, ठीक आहे तुला हा पांढरा रंगच द्यायचा आहे ना, मलाही बघायचं आहे आता हा पांढरा रंग माझ्या सौभाग्याच्या रंगाला कसा फिका पाडतो की नाही. नाही पडणार माझ्या सौभाग्याचा रंग फिका, तुला दाखवतेच आता. आता तर मी हीच साडी घालून येणार, बघच तू. तेव्हा लगेच आता विक्रांतिका म्हणू लागते, घाल घाल, तुझ्या आयुष्यात फक्त हा पांढरा रंगच असणार आहे, कारण आता तुझा राया संपणार आणि मग तुझं आयुष्य भक्कास होणार. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, विक्रांतिका तुला दाखवतेच आता हा पांढरा रंग कसा आहे आणि माझं सौभाग्य कसं आहे. असे म्हणत मंजिरी आतमध्ये जाते आणि आता लगेच विक्रांतीच्या तोंडावरती दरवाजा बंद करते. साईतल्या बायका या विक्रांतीला घाबरत असतात. सगळ्याजणी आता तिच्याकडे एकटक बघू लागतात. तेवढ्यात आता मंजिरी पांढरी साडी घालून मस्त नटून थटून बाहेर आलेली असते. मंजिरीने आपल्या कपाळावरती हळदी कुंकू लावलेलं असतं. आता या पांढऱ्या रंगाच्या साडीतही मंजिरी अगदी उठून दिसत असते. तेवढ्यात लगेच आता विक्रांतिका म्हणू लागते, वा मंजिरी शोभतोय बरं का, हा पांढरा रंग तुला शोभतोय. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, बघतेस ना अगं मग तू दिलेल्या या पांढऱ्या साडीने माझं सौभाग्य कुठे फिकं पडलं, दिसतंय ना तुला? अगं अजून तर माझा सौभाग्याचा रंग खूप वाढणार आहे, उलट या साडीत खुलून दिसणार आहे. त्यावर विक्रांतिका म्हणू लागते, देवा बघतोयस ना, अरे काय चाललंय बघतोयस ना, अरे बघा बघा, अरे या सौभाग्यवतीने पांढरी साडी धारण केली. देवा तू ना त्या रायाच्या आत्म्याला शांती लाभू द्या लवकरात लवकर. तुझ्यासाठी ज्या काही पूजा कार्य हवन जे काही करायचं असेल ना, ते समजा मी करेल, पण लवकरात लवकर त्या रायाला संपव. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, तुझ्यासारख्या नीच बाईच्या हातनं पूजा नाही तर फक्त पाप होऊ शकतं, त्यामुळे तो हक्क तुला कधीच भेटणार नाही. त्यामुळे माझा पांडुरंग असं कधीच होऊ देणार नाही. तेव्हा लगेच विक्रांतिका हसतच म्हणू लागते, मंजिरी आता हाच पांढरा रंग हळूहळू तुझं कपाळ कसं पांढरा करतोय ना, ते बघ, हा रंग घात करणार मंजिरी. तेवढ्यात लगेच आता जानकी येते आणि म्हणू लागते, मंजिरी अगं कावळ्याच्या शापाने कधीही गाय मरत नाही, हे या विक्रांतिकाला माहिती नाही आहे का? तेव्हा लगेच आता मंजिरी खुश होते, जानकी वहिनी तू? तेव्हा जानकी म्हणू लागते, हो मंजिरी तुझ्या सुखासाठी, तुझ्या आनंदासाठी आणि तुझ्या सौभाग्यासाठी ही जानकी वहिनी सदैव तुझ्या सोबत असणार आहे. आता मात्र लगेच विक्रांतिका म्हणू लागते, जानकी तुला काय माहिती ग, या मंजिरीने आज सौभाग्याचा दिवस असूनही ही पांढरी साडी धारण केली. त्यावर लगेच आता जानकी म्हणू लागते, विक्रांतिका
सौभाग्याचा रंग आणि त्याची ताकद काय असते ना, हे तुला नाही कळणार. ते आम्हा 14 सवासनींना चांगलंच माहिती. आणि मंजिरीच्या सोबत आम्हा 14 सवासनींची ताकद आहे. त्यामुळे त्या 14 जणी मिळून मंजिरीच्या पाठीशी उभी राहणार आहे. तू तिचं काहीही वाकडं करू शकत नाही आहे. आता लगेच मंजिरी म्हणू लागते, बघ विक्रांतिका, बघतेस ना, ही आहे खरी सौभाग्याची खून, सौभाग्याची ताकद. अगं तुला काय कळणार ग ते? अगं तू सौभाग्याचं वाण म्हणून हा पांढरा रंग घेऊन आली, पण बघ माझ्या 14 जणी सौभाग्यवती माझ्या पाठीशी उभ्या आहेत. त्यामुळे तू आता माझ्या केसालाही धक्का लावू शकत नाही. तेव्हा लगेच आता जानकी म्हणू लागते, अगं हा सौभाग्याचा इडा तुला माहिती तरी आहे का? अगं जेव्हा आपल्या माणसावरती संकट येतं ना, तेव्हा हीच सौभाग्यवती दुर्गेचा अवतार घेते आणि सगळ्या संकटांशी मात करून आपल्या कुटुंबाला वाचवते. आणि म्हणूनच आम्ही सगळ्याजणी आज मंजिरीच्या पाठीशी उभी राहणार आहोत. मंजिरी थांब. आता लगेच विक्रांतिका म्हणू लागते, जानकी तुम्ही कितीही काही करा, पण शेवटी मंजिरीने आज पांढरीच साडी धारण केली. तिच्या नशिबात पांढराच रंग येणार. त्यावर लगेच आता जानकी म्हणू लागते, हो पण आम्ही 14 जणी मैत्रिणींनी मिळून मंजिरीसाठी प्रेमाचं वाण आणले. मंजिरी हे घे, तुझ्यासाठी आणले सौभाग्याचं वाण. आता मंजिरी खूपच खुश होते. त्यावर लगेच आता विक्रांतिका म्हणू लागते, अगं पण वाण घेणाऱ्या मंजिरीने पांढरी साडी घातली एवढं तर कळत असेल ना. तेव्हा लगेच आता जानकी म्हणू लागते, 1 मिनिट. आता लगेच जानकी समोर जाते आणि हळदी कुंकवाचं ताट घेऊन येते. त्यातली जी हळद आणि कुंकू असते ना, ती अशी मुठभर हातात घेऊन जानकीने मंजिरीच्या साडीवरती फेकलेली असते. आता पांढऱ्या साडीवरती अगदी सौभाग्याचा रंग उठून खुलून दिसत असतो. तेव्हा लगेच जानकी म्हणू लागते, विक्रांतिका बघ तू दिलेली पांढरी साडी कुठे गेली? अगं त्यावरती तर मंजिरीच्या सौभाग्याचा रंग खुलून दिसतोय. आता मंजिरी हसतच म्हणू लागते, विक्रांतिका तू कितीही काहीही करण्याचा प्रयत्न कर, पण तू माझ्या सौभाग्यापर्यंत नाही पोचू शकत. आम्ही तसं होऊच देणार नाही, कारण लवकरच तुझा नायनाट होणार आहे, एवढं लक्षात ठेव. त्यावर लगेच आता जानकी म्हणू लागते, आणि मंजिरी एवढंच नाही, आपल्या सायलीने आपण सगळ्यांनी वटपौर्णिमेचं व्रत अगदी छान पद्धतीने पार पाडावं, म्हणून तुझ्यासाठी सुखासाठी आनंदासाठी सायलीताईने वाण पाठवले. हे घे. आता मात्र 14 सुवासिनींनी मंजिरीसाठी आता वाण पाठवलेलं असतं. आनंदी झाली, अवनी झाली, प्रत्येकीने आता सौभाग्याचं वाण इथे मंजिरीला दिलेलं असतं. विक्रांतीला तर धक्काच बसतो. तेव्हा आता हे 14 वाण जानकीने आता इथे मंजिरीला दिलेले असतात. तेव्हा लगेच जानकी म्हणू लागते, बघ विक्रांतिका, या 14 सौभाग्यवती मंजिरीच्या पाठीशी सदैव उभी राहणार आहे, तिच्या सुखात दुःखात. आणि त्यामुळे तू तिच्या सौभाग्याला तडा लावू शकत नाही आहे, एवढं लक्षात ठेव. तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते, जानकी वहिनी अगं तू कुणाला सांगते? अगं जिला अक्कलच नाही आहे, मुळात तिला सांगून उपयोग नाही आहे. पण आता या 14 सुवासिनींच्या वाणामुळे आता मात्र माझ्या सौभाग्यापर्यंत पोचण्याची हिची हिंमत होणार नाही आहे. तेव्हा लगेच आता विक्रांतिका म्हणू लागते, मंजिरी मला हलक्यात घेऊ नको. त्यावर मंजिरी म्हणू लागते, आता तर खरा तुझा खेळ संपणार आहे, तुझा नष्टपणा लवकरच होणार आहे बघ, आणि आम्ही 14 सौभाग्यवती तुला नष्ट करणार आहे. त्यावर लगेच आता विक्रांतिका हसतच म्हणू लागते, मला तुम्ही नष्ट करणार? माझा नायनाट तुम्ही करणार? मंजिरी एवढं सोपं नाही आहे. नाशकातली विक्रांतिका आहे मी, साहेब म्हणतात मला. त्यावर जानकी म्हणू लागते, असशील ग साहेब तू, पण आमच्या सौभाग्यासाठी धक्का लावणारी एक नीच बाई आहे तू. त्यामुळे मंजिरी हिला सोडायचं नाही. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, नाहीच सोडणार. हिची वाट आता माझा राया म्हणजे माझा विठुराया आणि तुम्ही 14 जणी ज्या सौभाग्यवती माझ्या पाठीशी उभ्या आहेत ना, या सगळ्यांची ताकद मिळून आता माझा विठुराया हिचा नायनाट करणार. तेव्हा लगेच आता विक्रांतिका भडकते आणि मंजिरीवरती हात उचलणार. ते जानकी आणि मंजिरी दोघेही तिचा हात पकडतात आणि जोराचा हिसका देतात. विक्रांतिका लगेच जाऊन खाली पडणार. तेच आता तिने स्वतःला सावरलेलं असतं, पण मात्र सगळ्या चाळीतले लोक तिच्यावरती हसू लागतात. सगळ्या चाळीसमोर आता मंजिरीने आणि जानकीने या विक्रांतीचा चांगलाच अपमान केलेला असतो. आता लगेच विक्रांतिका भडकते, सोडणार नाही. मंजिरी
आता तुझं सौभाग्य संपणार, सोडणार नाही असे म्हणत भडकलेली विक्रांतिका तिकडनं निघून जाते. त्याच वेळेस आता जानकी म्हणू लागते, मंजिरी गेली ती, वाईटाचा नाश होतोच आणि बघ तिचाही होणार. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, जानकी वहिनी अगं जाण्यासाठीच आली होती, पण बरं झालं आज तू आली आणि माझ्या स्वाभिमानासाठी माझ्या पाठीशी उभी राहिली, माझ्या सौभाग्यासाठी लढली. खरंच तू हा जो रंगच चढवलाय ना सौभाग्याचा माझ्या अंगावरती, तो अगदी खुलून दिसतोय ग. त्यावर जानकी म्हणू लागते, हे बघ आपण 14 सौभाग्यवती जणी आहोत आणि या 14 जणींनी तुझ्यासाठी वाण पाठवलंय. त्यामुळे आता हे प्रेमाचं वाण तुझ्याजवळ ठेव आणि नव्याने सुरुवात कर. काळजी करू नको, सगळं काही ठीक होणार आहे. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, बरं झालं खूप दिवसातनं आली, चल ना आतमध्ये जाऊया, गप्पा मारूया. तेव्हा जानकी म्हणू लागते, नाही मी आत्ता तरी येऊ शकत नाही, मला ना जायचं आहे, पण प्लीज इथून पुढे सदैव या विक्रांतीच्या तोंडाला तोंड दे, तिला घाबरून चालायचं नाही, तिला नष्ट करावंच लागेल असे म्हणत आता मंजिरी हसू लागते. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल रायाने आता या साहेबाच्या पोराला जे प्रोटेक्शन दिलेलं असतं ना, ती गाडी थांबवलेली असते आणि आता ही विक्रांतिका खूप भडकते. पण आता ऐन वटपौर्णिमेच्या दिवशी आता ही विक्रांतिका काय करणार, पुढे काय काय होणार हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.